प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री माजी आमदार बच्चू कडू यांना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून विधान परिषदेची ऑफर आलेली आहे। मात्र त्यांचा प्रहार पक्ष जो आहे तो शिवसेनेमध्ये विलीन करावा अशी त्यांनी अट ठेवली। तर दुसरीकडे बच्चू कडू यांनी असा निर्णय घेतला आहे की जे माझे तळागाळातील कार्यकर्ते आहेत त्यांना विचारून मी माझा निर्णय घेईल। आपल्यासोबत हे संपूर्ण त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्या जे कार्यकर्ते त्यांच्या संपूर्ण आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवतात, दिव्यांग असतील, शेतमजूर, शेतकरी या संपूर्ण आंदोलनामध्ये यांचा सहभाग असतो। दादा काय सांगाल, बच्चू कडूंनी जो निर्णय आहे तो तुमच्यावर सोपवला आहे, तुम्हाला काय वाटतं? सन्माननीय दिव्यांग हृदय सम्राट बच्चूभाऊ कडू यांचे जे निर्णय आहे, विलिनीकरणाचा जो निर्णय आहे ते स्वतः घेतील। पण आम्ही सर्व दिव्यांग बांधवांची एक अशी इच्छा आहे की भाऊनी MLC घेतली पाहिजे आणि विधान परिषदेवर गेलेले पाहिजे। भाऊनी मागही आम्हा दिव्यांगासाठी सत्ता सोडून, राज्यमंत्री पद सोडून दिव्यांग मंत्रालयासाठी शिंदेसाहेबांसोबत गेले। शिंदेसाहेबांनी जो शब्द त्यांना दिला होता तो पूर्ण केला। शिंदेसाहेबांनी त्यांचं एकमेकाचं मत पटते आणि त्याच माध्यमातून आमची हेच इच्छा आहे दिव्यांग बांधवाची। जसं आम्हाला बच्चू भाऊनी ना कोणी विचारणारं होतं ना कोणी नव्हतं, आम्हाला भाऊनी अस्तित्वात आणलं। जेव्हापासून भाऊला दिव्यांगाचं आमचं करवळी झालं, भाऊनी आम्हाला अस्तित्वात आणलं, आम्हाला जगण्याचा मार्ग दिला, आम्हाला प्रत्येक असे शासन आमच्यासाठी मंजूर आणले आणि महाराष्ट्रात एकमेव असा बच्चूभाऊ कडू आहे ज्यांनी दिव्यांगासाठी दिव्यांग मंत्रालय स्थापन केलं। अशा नेत्यांनी MLC घ्यायला पाहिजे आमची। आपल्यासोबत शहर प्रमुख आहे, तुम्हाला काय वाटतं दादा? 30 वर्षापासून प्रहारचा हा संपूर्ण महाराष्ट्रात दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर, कामगार, वंचिताच्या न्याय हक्कासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रहारचे आंदोलन होतात आणि या माध्यमातून, आंदोलनाच्या माध्यमातून यांना न्याय मिळतो। त्याच शेकडो कार्यकर्त्यावर आज प्रहारवरच्या कार्यकर्त्यावर बच्चूभाऊच्या माध्यमातून जितके आंदोलन झाले ते आंदोलन यशस्वी झाले। शेतकऱ्यांच्या कर्जमाफ्या झाल्या, दिव्यांगाचे पगार वाढले आणि खूप अशा लोकांचे, शेतकऱ्या गरिबांचे फायदे झालेले आहे। आज जी विधान परिषदची शिंदेसाहेबांनी बच्चूभाऊवर जो विश्वास दाखवून जे त्यांना जी ऑफर दिलेली आहे, आमचं कार्यकर्त्याचं म्हणणं आहे की भाऊनी ती विधान परिषदची ऑफर घ्यावी आणि बाकीच्या जर काही जे प्रश्न आहे, बाकीच्या जे काही मागण्या त्यांच्या असेल, काही जर त्या अटी असेल तर त्या सर्व अटी ही सन्माननीय बच्चूभाऊ आणि शिंदेसाहेब हे दोघंच ते ठरवतील। आम्ही त्यांच्यासोबत ताकदीने आहोत, आजही होतो, उद्याही राहू आणि 100% आम्ही बच्चूभाऊच्या निर्णयाच्या 100% पाठीशी राहू। पक्ष विलीन झाला तर तुम्ही सोबत असणार आहात का? बच्चूभाऊ जो निर्णय घेईल आम्ही बच्चूभाऊसोबत आखरीपर्यंत बच्चूभाऊच्या सोबत आहोत। सत्तेत असो सत्तेत नसो, 1.5 वर्षापासून आम्ही बच्चूभाऊसोबत आज शेतकरी कर्जमाफीचा जो लढा आहे, ज्यात आता आमच्यावर अमरावतीमध्ये 3 ते 4 आंदोलनामध्ये माझ्यावर सुद्धा केसेस लागल्या, आमच्या जिल्हाध्यक्षावर सुद्धा केसेस लागल्या, माझ्यासोबत शेकडो कार्यकर्त्यावर केसेस लागले। आम्ही नागपूरच्या आंदोलनात होतो, यवतमाळच्या आंदोलनात होतो, संभाजीनगरच्या आंदोलनात होतो, मुंबईच्या आंदोलनात होतो, अमरावतीच्या आंदोलनात होतो। भाऊच्या आम्ही प्रत्येक आंदोलनात असतो, शेकडो केसेस आमच्यावर लागत आहे बच्चूभाऊच्या पाठोमागे। आम्ही बच्चूभाऊनं जोही निर्णय घेईल त्या बच्चूभाऊच्या निर्णयाच्या आम्ही पाठीशी राहू। आपल्यासोबत माझा तुम्ही पहिल्या दिवसापासून बच्चूभाऊ सोबत आहे, आता जर पक्ष विलीन करण्याचं काम इथं पडत असेल तर तुम्हाला काय वाटतं, काय केलं पाहिजे? नाही, बच्चूभाऊ हा एक महाराष्ट्रातील एकमेव असं नेतृत्व आहे, लढवय्या नेतृत्व आहे। ते जे वंचित लोक आहे, जे दुर्लक्षित लोक आहे, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, दिव्यांग असेल आणि समाजातील जे तळागाळातील घटक आहे, त्यांच्या पाठीमागे 30 वर्षापासून ते त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत आहे। आणि जेही काही आता निर्णय घ्यायचा वेळ येईल, बच्चूभाऊ जोही काही निर्णय घेतील तो या सर्व लोकांच्या हितासाठीच घेतील। ते स्वतःच्या फायद्याचा कधीच निर्णय त्यांनी घेतलेला नाही आजपर्यंत। या लोकांना न्याय जर मिळत असेल, या लोकांचे जर प्रश्न सुटत असेल, ज्या प्रश्नासाठी 30 ते 40 वर्षापासून आम्ही लढत आहोत, बच्चूभाऊसुद्धा लढत आहे सर्वजण, तर तो जो निर्णय बच्चूभाऊ घेतील, जे शिंदेसाहेबांनी त्यांना जे काही अट टाकली असेल ते अट जर बच्चूभाऊंना मान्य असेल आणि बच्चूभाऊ जर समर्थन करतील त्या अटीचं, तर आम्ही सर्व कार्यकर्ते, सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीशी। गावोगावी फिरून जाहे तो पक्ष मोठा केला, कार्यकर्ता गोळा केला, आता प्रहार पक्ष समजा जर विलीनीकरण झालं तर प्रहार पक्ष नसणार आहे, तुम्हाला काय कसं वाटेल? नाही, प्रहार पक्ष नसल्याचा इथं वेळच येणार नाही, कारण बच्चूभाऊ वनमॅन आर्मी आहे। बच्चूभाऊ म्हणजे प्रहार आहे। बच्चूभाऊनं जे ठरवलं, जे कुठेही उभे राहिले तरी ते प्रहार म्हणजे काय, प्रहारचा व्याख्या काय आहे? प्रहारची व्याख्या आहे की जिथं अन्याय होत असेल, अन्याय करणाऱ्यावर तुटून पडणे आणि ज्यांच्यावर अन्याय होत असेल त्यांना न्याय मिळवून देणे, शेतकरी असेल, दिव्यांग असेल, जे काही सर्व महाराष्ट्रातील जे काही प्रश्न असेल ते बच्चूभाऊ जर कुठेही राहिले, कुठेही गेले तरी ते या लढवय्याच आहे, ते लढाई करायला विसरणार नाही आणि म्हणून बच्चूभाऊ जो निर्णय घेतील त्यांच्या पाठीमागे आम्ही 100% राहू। आपल्या आणखी काही कार्यकर्ते, काय तुम्हाला काय वाटतं, बच्चू कडूंनी जी आता संपूर्ण निर्णय आहे तो कार्यकर्त्याला सोपवला आहे, पक्ष विलीन केला तर तुम्हाला काय वाटेल?
आमच्यावर जरी सोपवला आहे, पण आमचा निर्णय असा आहे की बच्चूभाऊंनी जो निर्णय आखरी घेतला, जो शिंदे साहेबांनी त्यांच्यावर विश्वास टाकून जो MLCचा जो ऑफर दिला आहे आणि भाऊंनी जो विश्वास कार्यकर्त्यांना टाकला की कार्यकर्ता जे बोलाल, कार्यकर्ता जे म्हणाल त्याच पद्धतीनं आम्ही विलिनीकरणाचा विचार करू. तर आम्ही अर्ध्या रात्री पण भाऊच्या मागे आहे. भाऊनी जो निर्णय घेतला त्याच्यावर आम्ही ठाम राहू आणि प्रहार म्हणूनच सोबत. एकंदरीत बघितलं तर बच्चू कडू जो निर्णय घेतील त्यांच्यासोबत आम्ही संपूर्ण कार्यकर्ते राहू. बच्चू कडू आम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, तर बच्चू कडूंच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही सोबत राहू आणि बच्चू कडूंच्या निर्णयाला आमचा प्रतिसाद असेल अशी प्रतिक्रिया या ठिकाणी कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे उद्या बच्चू कडू नेमका काय निर्णय घेईल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. अमर घटाळे, साम TV, अमरावती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.